नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय लक्षवेधी. डॉक्टर बनणं, डॉक्टर होणं हे आजही आपल्या देशामधल्या अनेक तरुणाईचंच कशाला, अगदी शाळेत शिकणाऱ्या मुलांपासून ते तरुणाईपर्यंत अनेकांचं स्वप्न असतं. अभ्यासामध्ये गती असणारे लाखो विद्यार्थी आपल्याला मेडिकलला ॲडमिशन मिळावं म्हणून दिवस रात्र एक करतात. भारतासारख्या देशामध्ये डॉक्टर बनण्याचा प्रवास सोपा कधीच नसतो. त्यातही ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांसाठी हा प्रवास अजिबातच सोपा नसतो. डॉक्टर होणं हा सुरक्षित आणि सुखकर आयुष्याचा मार्ग तर आहेच आहे, पण आपल्या समाजामध्ये ज्या काही थोड्याफार पेशांना, व्यवसायांना अजूनही किमान सन्मान शिल्लक आहे ना, त्यामध्ये डॉक्टरांचा नंबर वरचा असतो. जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांकडे हॉस्पिटलमधला प्रत्येक चेहरा माणसातला देव म्हणून बघत असतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या कुटुंबातली व्यक्ती डॉक्टर बनते तेव्हा अवघं घर समाधान पावतं. त्यातही ती डॉक्टर जर मुलगी असेल तर आईबापाचा आनंद काय सांगावा. बीडमधली एक तरुणी हे सगळे अडथळे पार करत डॉक्टर बनली आणि पैशाच्या मागे न धावता सरकारी रुग्णालयात ग्रामीण भागात काम करायला लागली. पण तिच्या आजूबाजूच्या व्यवस्थेनं असं काही जाळं टाकलं की ही तरुणी यातून बाहेरच येऊ शकली नाही. तिनं थेट गळफास जवळ केला. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेनं अवघा महाराष्ट्र आधी हादरला आणि मग संतापला. आणि या संतापाचं कारण होतं या तरुणीनं आपल्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट. या नोटमध्ये एका तरुणीनं एका पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचे आरोप केले होते आणि आणखी एका तरुणावर दबाव टाकल्याचे आरोप केले होते. पण आत्महत्येच्या काही दिवस अगोदर या तरुणीनं पोलिसांच्या विरोधात एक तक्रार केली होती. त्या तक्रारीचं स्वरूप समोर आल्यानंतर मात्र या संपूर्ण प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली. कारण या तक्रारीनं एकीकडे सातारा पोलिसांच्या एकूण कारभारावरच सवाल केले, तर दुसरीकडे पोलीस आणि राजकीय नेते यांच्या संगनमतावरही सवाल झाले. या संपूर्ण प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतलेली एक पत्रकार परिषद वादाचं नवं वादळ घेऊन आली. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी माहिती देण्याच्या नादामध्ये या महिलेचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप विरोधकांनी केला. ज्या छळाला कंटाळून डॉक्टर तरुणीनं आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला, तो छळ तिच्या मृत्यूनंतरही का थांबत नाही, हा कळीचा मुद्दा आहे.